पुण्यात पावसाचा थैमान, जनजीवन विस्कळीत, रस्ते जलमय. एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू. पुण्यात शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर. खडकवासला आणि मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नागरिकांना दक्षतेचा इशारा. पुण्यात पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू. मुंबई, ठाण्यासह कोल्हापूर, रायगड, चंद्रपूरला पावसानं झोडपलं. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. आवश्यकता भासल्यास पुरात अडकलेल्यांना एअरलिफ्ट करणार. सर्व सुरक्षा यंत्रणांना एकत्रित येऊन नागरिकांना मदत पोहोचवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. आपत्कालीन नियंत्रण कक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीचा घेतला आढावा. आपत्ती व्यवस्थापनातील सर्व चमू सज्ज असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय. यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबईत 1700 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची हवामान विभागाची माहिती. संसद सदस्यांनी सभागृहाच्या मर्यादेचा भंग होईल अशा टिप्पण्या करू नयेत. निकोप चर्चा आवश्यक. लोकसभा अध्यक्षांचं आवाहन. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद. यूपीए सरकारच्या तुलनेत तरतुदीमध्ये 13 पट वाढ. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून लाओस देशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर. 97व्या आसियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला राहणार उपस्थित. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त येत्या 29 तारखेला विधिमंडळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024चं औपचारिक उद्घाटन उद्या होणार. मात्र स्पर्धेत भारताचे सामने आजपासून सुरू. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, सिद्धहस्त लेखक आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत धडाडीचे कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन.